छत्रपतींनी स्त्रियांच्या समर्थनात बलात्कारी रांझाच्या पाटलांचे हातपाय तोडले होते ही घटना आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती, परंतु छत्रपती शत्रू गटातील स्त्रियांचाही तेवढाच आदर करीत ही गोष्ट फार कमी जणांना माहिती आहे। रणजित देसाई यांच्या श्रीमान योगी ह्या कादंबरीमध्ये एक किस्सा असा लिहिला आहे। जेव्हा छत्रपतींनी कल्याण भिवंडी हा प्रदेश पहिल्यांदा काबीज केला होता तेव्हा मावळे तेथील एका स्त्रीला घेऊन छत्रपतींसमोर आले। तेव्हा छत्रपती संतापले, कारण छत्रपतींची नेहमीच आज्ञा होती की कुठल्याही मोहिमेमध्ये लहान मुलांना आणि स्त्रियांना हानी पोहोचता कामी नये। तेव्हा सुभेदार छत्रपतींना म्हणाले, महाराज, आम्ही तुमची आज्ञा जाणतो, परंतु ही कल्याणच्या सुभेदाराची सून आहे आणि हिच्या सौंदर्याचा नावलौकिक संपूर्ण पंचक्रोशीत आहे आणि म्हणून आम्ही हिला घेऊन तुमच्या समोर आलो। तेव्हा छत्रपती त्या स्त्रीजवळ जाऊन म्हणाले, खरंच तुमचं सौंदर्य अलौकिक आहे। कदाचित आम्ही जर तुमच्या पोटी जन्माला आलो असतो तर आज आम्ही देखील तुमच्या इतके देखणे असतो। असं म्हणून छत्रपतींनी आपल्या सुभेदारांना आज्ञा केल्या की हिला आपल्या सुनेप्रमाणे योग्य तो आहेर करून हिला हिच्या नवऱ्यासोबत रवाना करा। धन्य ते छत्रपती।